नेचर सेलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोहरीच्या पानाचे म्हणजेच सरसोचे औषधी गुणधर्म बघणार आहोत। उत्तर भारतामध्ये आपण बघितलं तर याचं जे पीक आहे आपलं खूप जास्त प्रमाणात घेतलं जातं। याला सरसो असं म्हटलं जातं। सरसो म्हणजेच मोहरी आणि इंग्लिश मध्ये मस्टर्ड म्हटलं जातं। तर उत्तर भारतामधील जे राजस्थान, पंजाब, हरियाणा, बिहार, मध्य प्रदेश या प्रांतामध्ये आणि खास करून पंजाब आणि हरियाणामध्ये जास्त प्रमाणात हे पीक घेतलं जातं। तर तिथं याचे जे काही पानं आहे याला सरसोदा साग असं म्हटलं जातं। तर त्याचं सेवन जास्त प्रमाणात करत असतात। सरसोदा साग आणि त्याच्यासोबत मकेदी रोटी म्हणजे मक्याची पोळी ते सेवन करत असतात। आणि खास करून हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला सगळे पोषण मिळावे त्यासाठी त्याचं ह्या पानांचं सेवन ते करत असतात। तर ह्याच मोहरीचे औषधी गुणधर्म आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। ह्या मोहरीमध्ये जर आपण पोषण मूल्य बघितलं तर व्हिटॅमिन ए आहे, व्हिटॅमिन सी आहे, फोलेट आहे, त्यानंतर मॅग्नेशियम आहे, झिंक आहे, आयर्न आहे, याचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे। तर ह्याच मोहरीचे म्हणजेच सरसोचे औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर हे आपण फुलं बघत आहात। हे फुलं मोठे झाल्यानंतर याला शेंगा येतात आणि त्यामधनं मोहरी निघते आणि हे मोहरी आपण जेवणामध्ये फोडणी देण्यासाठी वापरत असतो। याचं तेल आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे। त्या मोहरीच्या तेलाचे सुद्धा बरेच औषधी गुणधर्म आहेत। त्याला अँटीबॅक्टेरियल, अँटी फंगल मानलं जातं। तर मोहरीचे हे जे काही पानं आहे त्याचा जर लेप आपण जिथं फंगल इन्फेक्शन झालंय तर त्या ठिकाणी लावला तर ते फंगल इन्फेक्शन बरं होण्यास मदत होत असते। ह्या मोहरीचं तेल जर आपण त्या फंगल इन्फेक्शनला नारळाच्या तेलासोबत जर आपण हे वापरलं तर ते फंगल इन्फेक्शन कमी करतं। त्यानंतर आपल्याला पित्ताचा त्रास असेल तर पित्त शामक आहेत हे पानं। तर पित्त नष्ट करण्यासाठी जर आपण याचं सरसोदा साग म्हणजेच याच्या पानाची भाजी खाल्ली तर आपलं पित्त कमी होण्यास मदत होते। याचे मोहरीचं तेल आहे आणि खोबरेल तेल आपण जर व्यवस्थित मिक्स करून आपल्या चेहऱ्यावरती किंवा आपल्या संपूर्ण अंगावरती लावलं तर आपली त्वचा उजळते। त्याच्यानंतर आपल्याला केस केस गळती होत असेल किंवा केस आपले अकाली पांढरे होत असतील तर त्यासाठी आपल्याला मोहरीचं तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत कापूर मिक्स करायचं आहे आणि तेच आपल्या केसांच्या मुळाला लावलं तर आपले केस गळती थांबते आणि त्यासोबतच आपले केस अकाली पांढरे होत असतील तर ते थांबण्यास सुद्धा मदत होत असते। याचे जे मोहरीचं जे तेल आहे त्याला जर आपण कपाळाला मालिश केली तर त्याने सुद्धा आपली डोकेदुखी कमी होण्यास मदत होत असते। त्यानंतर हे अँटीऑक्सिडंट्स आहे आणि अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी याच्यामध्ये सापडत असल्यामुळे आपलं हृदयाचं आरोग्य मेंटेन ठेवण्यामध्ये मोहरी उपयोगी ठरत आहे। त्यानंतर मोहरी म्हणजे सरसो आपलं रोग प्रतिकार शक्ती वाढवत असते। त्याचबरोबर याचा अँटी इन्फ्लामेटरी रोल देखील आहे। त्याच्यामुळे आपले हाडं मजबूत ठेवण्यासाठी ऑस्टिओआर्थरायटिस, रुमॅटॉइड आर्थरायटिस यासारखे सांधे विकाराचे जे काही प्रकार आहेत ते रोखण्यासाठी आपण जर याच्या पानाची भाजी खाल्ली किंवा सरसोचं तेल आपल्या गुडघ्यांना लावलं तर त्याच्यामध्ये आपल्याला आराम मिळत असतो। आपलं हृदय निरोगी राहण्यासाठी देखील ही सरसोदा साग ही भाजी आपल्याला उपयोगी ठरत असते। हे होते ह्या सरसोदा साग म्हणजेच ह्या मोहरीचे औषधी गुणधर्म। आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा। हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं YouTube चॅनल डॉक्टर अभीज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा।